नमस्कार. मी प्रज्ञा पाटील नंदलालमधून. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्पायसेस सेक्शन, म्हणजेच मसाले, आपले आवडते मसाले. मसाले नसतील तर कुठल्याच पदार्थाला चव नाही. आज त्याच्यातलाच एक पहिला प्रकार, पहिला भाग म्हणून मी हळद कव्हर करत आहे. आपल्याकडे जी हळद आहे ती सांगलीची सुप्रसिद्ध हळद, म्हणजेच आपल्या तुम्हाला माहितीच असेल, सांगली हे हळदीचं हब मानलं जातं आणि आपल्या सांगलीची हळद ही बाहेर एक्सपोर्ट होते. म्हणजे देशातच नाही तर जागतिक स्तरावर देखील सांगलीच्या हळदीला एक अनन्य महत्त्वाचं स्थान आहे. तर तुम्हाला जर ही हळद हवी असेल तर तुम्ही मला सोशल मीडिया थ्रू लिंक्डइन, फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इन्स्टावरून किंवा यूट्यूबवरून कनेक्ट करू शकता. आत्ता रिसेंटली आपण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा आपले प्रोडक्ट्स लिस्टिंग केलेली आहेत. मी स्वतः सांगलीची असल्यामुळे माझं लहानपण ते आत्तापर्यंत हळदीतच मी वाढली आहे असं म्हटलं तरी चालेल. आमच्या वडिलांचा वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे आणि आता आमची पिढी पुढची हा व्यवसाय पुढे घेऊन जात आहोत. तर तुम्हाला जर ही हळद हवी असेल तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट करू शकता. आपली स्वतःची वेबसाईट सुद्धा आहे www.nandalalglobal.com. या हळदीचे मानांकन किंवा लॅब टेस्टिंग रिपोर्ट मी तुम्हाला दाखवू शकते. आपली हळद ही बाहेर एक्सपोर्ट सुद्धा होते. इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड या देशांना आता आपण हळद ही एक्सपोर्ट करत आहोत. एक्सपोर्ट क्वालिटीचा आपला हळद असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ वगैरे आपण करत नाही. भेसळ असती तर तुम्हाला माहिती आहे की बाहेर एक्सपोर्ट सुद्धा होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला NABL लॅब रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत, जे तुम्हाला दाखवू शकतील की आपल्या हळदीचे कंटेंट्स म्हणजे पॅरामीटर्स जे आहेत लॅब टेस्टिंगचे, ते लॅब टेस्टिंगचे पॅरामीटर्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कर्क्युमिंग लेवल, आता सध्या चर्चेचा विषय म्हणजे कर्क्युमिंग लेवल. तर कर्क्युमिंग लेवल हा आपल्या हळदीचा 3.5 ते 4 निघतो. तर तुम्हाला जे आहे ते समोर रिपोर्ट्समध्येच मी सांगत आहे की जे कर्क्युमिंग लेवल आहे ते. सांगलीची हळद ही नावाप्रमाणेच स्पेशल आहे. तर चला लवकर तुम्ही तुमच्या ऑर्डर्स लवकरात लवकर बुक करा. आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही ही हळद ह्या एअरबॅगमधून काढाल तेव्हा काचेच्या बरणीत किंवा सीलबंद बरणीत ठेवली तर ती वर्षभर टिकते. तसं तर ह्याला 9 महिने एक्सपायरी डेट आहे, पण ह्याला वर्षभर काही होत नाही. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे बरणी किंवा एअरटाईट बॅग नसेल तर तुम्ही जेव्हा ह्याच्यातून हळद घ्याल तेव्हा ह्याच्यातली हवा काढून पुन्हा तुम्ही ही एअरटाईट करून सील करू शकता. झीप करून परत ही आहे तशी ठेवू शकता. ह्या हळदीला काहीही होणार नाही, ही गॅरंटी, 100% गॅरंटी. तर आजच्यासाठी एवढेच. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन प्रोडक्ट बरोबर नवीन दिवशी. थँक्यू.